भाजपनं 172 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये बाहेरच्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले। डॉक्टर विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, संजय सावकारे, राम कदम, डॉक्टर माधव किन्हाळकर, सुनील देशमुख, अजित घोरपडे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, अतुल भोसले, शिवाजीराव नाईक, अमल महाडिक अशा भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश करणाऱ्या अनेकांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपच्या सर्व बड्या नेत्यांचाही या यादीमध्ये समावेश आहे। भाजपची 172 उमेदवारांची पहिली यादी आहे आणि यामध्ये आयात उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यांचाच काहीसा भरणा या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये दिसून येतोय। विजयकुमार गावित, राम कदम, लक्ष्मण जगताप, संजय सावकारे, सुनील देशमुख, बबनराव पाचपुते, मंदा म्हात्रे हे ज्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। पहिली यादी 172 उमेदवारांची भाजपची। त्याचबरोबर भाजपच्या बड्या नेत्यांना सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे। पण या यादीचं एक वैशिष्ट्य म्हणजे या यादीमध्ये बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आलेले आहे। यात प्रामुख्याने नावं येतात ती म्हणजे डॉक्टर विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, संजय सावकारे, राम कदम, डॉक्टर माधव किन्हाळकर, सुनील देशमुख ज्यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला, अजित घोरपडे, अनिल गोटे, मंदा म्हात्रे, अतुल भोसले, शिवाजीराव नाईक, अमल महाडिक अगदी 1-2 दिवसांपूर्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तर या सगळ्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भाजपच्या सर्व बड्या नेत्यांचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। भाजपनं आज आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। उद्याची उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। खरं म्हणजे आघाडी आणि महायुती तुटल्यानं आपण घटस्थापनेच्या मुहूर्तावर तुटल्यानं एक काहीशी घाई यामध्ये सगळ्याच पक्षांची झालेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आहेत आपल्याबरोबर। अमित, भाजपनं आपली पहिली यादी 172 उमेदवारांची जाहीर केलेली आहे, पण विशेष म्हणजे बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांना यात संधी देण्यात आलेली आहे। या यादीविषयी सविस्तर सांगा। तुम्हाला या यादीबद्दल खूप गुप्तता गेले 2 दिवस बाळगली जात होती, कारण इतके दिवस जागा वाटपाची चर्चा होत असताना खरं तर अनेक नावं ही केव्हाच नक्की झाली होती। मात्र जागा वर उमेदवारांची नावं जाहीर करताना त्या भागात कुठेही बंडखोरी होणार नाही याची काळजी होती आणि त्याचबरोबर सेना भाजपची युती राहणार की नाही या मुद्द्यामुळे सुद्धा ही उमेदवारांची यादी अडवून ठेवण्यात आली होती, राखून ठेवण्यात आली होती आणि म्हणूनच आज रात्री उशिरा ही यादी जाहीर करण्यात आली आहे। खरं तर आज सकाळपासूनच अनेकांना एबी फॉर्म हे देण्यात आले होते आणि ते जिल्हास्तरीय संबंधित जिल्ह्यातील अध्यक्षांना एबी फॉर्म देऊन संबंधित उमेदवारांना फॉर्म भरण्यास सांगितलं होतं। मात्र हे करताना कुठे याची जाहीर वाच्यता होणार नाही याची पुरेपूर काळजी भाजपाने घेतली होती, कारण प्रत्येक ठिकाणी 1 ते 2 उमेदवार उत्सुक असल्यामुळे याचा याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता होती आणि म्हणूनच अशा प्रकारे 1 दिवस आधी उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना 1 दिवस आधी रात्री उशिरा अशा प्रकारे भाजपने ही यादी जाहीर करत बंडखोरी फार होणार नाही आणि बाहेरून आलेल्या पक्षातल्या लोकांचा त्रास हा पक्षातील लोकांना होणार नाही याची काळजी घेत फार उशिरा ही यादी जाहीर केलेली आहे। नक्की फार उशिरा ही यादी जाहीर केलेली आहे। सर्व बाबींचा विचार करून धन्यवाद अमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। भाजपनं आपली पहिली उमेदवारांची म्हणजे 172 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे, मात्र यामध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांची वर्णी सगळ्यात आधी लावलेली आहे। त्याचबरोबर बड्या नेत्यांचाही यात समावेश आहे। पाहूयात नेमके कोणकोणते आहेत उमेदवार भाजपसाठी। डॉक्टर विजयकुमार गावित, संजय सावकारे, अनिल गोटे, नंदुरबारमधून गावित, भुसावळमधून सावकारे आणि अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपची। तर सुनील देशमुख ज्यांनी आजच प्रवेश केलेला आहे, अनिल बोंडे यांच्यासह अमरावतीमधून सुनील देशमुख, मोर्शीमधून अनिल बोंडे, गंगापूरमधून प्रशांत बंब यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर माणिकराव कोकाटे सिन्नरमधून, मुरबाडमधून किसन कथोरे आणि राम कदम घाटकोपरमधून हे उमेदवारी लढवतील। विजय कांबळे, प्रशांत ठाकूर, बबनराव पाचपुते यांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। लक्ष्मण जगताप,
अतुल भोसले, अमल महाडिक चिंचवडमधून लक्ष्मण जगताप तर अमल महाडिक दक्षिण कोल्हापूरमधून निवडणूक लढवतील भाजपच्या तिकिटावर. शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख आणि अजित घोरपडे. तासगाव कवठे महाकाळमधून अजित देशमुख, शिराळ्यामधून असतील शिवाजीराव नाईक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.